नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. नांदेड येथील रुग्णालयातील मृत्यूंचं तांडव सत्यशोधन अहवाल या आपल्या आजच्या NAPM तर्फे बोलवलेल्या वेबिनारमध्ये आपण सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण गांधी जयंतीच्या 2 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात असतानाच अतिशय दुःखद आणि चिंता वाढवणारी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. ती म्हणजे नांदेड येथील शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर म्हणजे 2 मध्यरात्रींच्या मध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले आणि त्यातील 12 मृत्यू हे नवजात बालकांचे होते, म्हणजे 1 ते 4 दिवस या वयाच्या. पुढच्या 24 तासात आणखीन 7 मृत्यू झाले. या सगळ्यामुळे आपण नक्कीच चिंतित झालो. तुमच्यापैकी बरेच जणांनी मला विचारलं की काय आहे असं, आणि त्या पाठोपाठ अनेक बातम्या येत गेल्या. युट्यूबवर पण आपण त्यातलं काही पाहू शकाल. पण या सगळ्यातली सगळ्यात चिंतेत म्हणजे निषेध करावा अशी एक गोष्ट तिथे घडली, ती म्हणजे डीनशी राजकीय पुढाऱ्यांनी जे वर्तन केलं त्याचा आपण तीव्र निषेध करायला हवा असं मला आज सगळ्यांना म्हणावं असं वाटतं. मोठ्या संख्येने मृत्यू घडणं ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र अतिशय अडचणीच्या स्थितीत काम करणाऱ्यांची मानहानी हा काही त्यावरचा उपाय नाही. तर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या सुधारण्याकरता आता एवढ्या जिल्ह्यातल्या कळवामध्ये, नागपूरला, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आणि नांदेडच्या GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे ज्या अशा घटना घडल्यात या पुन्हा कुठे होऊ नये म्हणून सगळ्या महाराष्ट्रभराचीच परिस्थिती पुन्हा एकदा सुधारण्याच्या दृष्टीने धोरणात्मक बदल आणि आपल्या राजकीय पुढाऱ्यांना जबाबदेही करणं यासाठी प्रयत्न करणं हा आपल्या आजच्या वेबिनारचा मुख्य उद्देश आहे. जन आरोग्य अभियानतर्फे विविध संस्था, संघटना, व्यक्ती हे गेली 23-24 वर्ष याच दिशेने काम करत आहेत आणि NAPM सुद्धा सुरुवातीपासून या अभियानाचा सदस्य राहिला आहे. या अभियानातर्फे फॅक्ट फाइंडिंग म्हणजे सत्यशोधन म्हणून शैलजा आरळकर आणि डॉक्टर अभय शुक्ला या दोघांनी 7 आणि 8 तारखेला नांदेड येथे जाऊन सखोल अभ्यास केला आणि त्याच्याबद्दलची मांडणी ते आज आपल्या पुढे करणार आहेत. या दोघांची ओळख आपल्यापैकी काही जणांना असेल, पण मला आवर्जून सांगायला आवडेल की शैलजा ही जवळपास मला वाटतं 99च्या आधीपासून, म्हणजे जेव्हा जन आरोग्य अभियान स्थापन झालं तर जन आरोग्य अभियान मध्येच आम्ही मैत्रिणी झालो. त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून जोडलेली आहे. तिने IHMP म्हणून एक संस्था NGO जी पाचोड भागात काम करायची मराठवाड्याच्या, तिथे सुरुवातीला काम केलंय आणि डॉक्टर बाबा आढावांच्या एकूण मार्गदर्शनात ती तयार झाली आहे. कष्टकऱ्यांचा आवाज उठवणं याच्यामध्ये कागद काचपत्र संघटनेशी ती जोडलेली आहे आणि एकूणच वंचित मुलांच्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या प्रश्नांवर नेहमी काम करत राहिलेली आहे. शैलजा, तुझं विशेष स्वागत. आज डॉक्टर अभय शुक्ला हे यांनी पण MBBS झाल्या रायपूर जवळचं जे शहीद हॉस्पिटल काही लोकांना माहिती असेल तिथे आवर्जून अनुभव घेतला. जे आपल्याला NAPMचे आपल्या आधीचे कन्व्हेनर एक विनायक सेन माहिती असतील. विनायक सेन आणि डॉक्टर जीना हे सगळे त्या शहीद हॉस्पिटल जे कामगारांनी चालवलेलं त्याच्याशी जोडलेले होते. नंतर परदेशात शिक्षण आणि अनुभव घेऊन आल्यानंतर डॉक्टर अभय शुक्ला यांनी नर्मदा बचाव आंदोलन, डहाणू मधली कष्टकरी संघटना याच्याशीही जाऊन काही म्हणजे ओळख करून घेतली आणि नंतर अनुसंधान ट्रस्ट म्हणून जे आहे त्याच्यातर्फेच्या आधी सेहत नावाच्या आणि नंतर त्याचंच
पुण्यातली साथी अशी जी संस्था आहे त्याच्यातून ते काम करत राहिले आणि आनंद फडके आणि या सगळ्यांबरोबर ते नेहमीच आरोग्य यंत्रणा सुधारणे याच्याकरता काम करतायत. नांदेडच्या या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या दोघांकडून समजून घेऊया. नांदेडमध्ये 500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी झाली. याच्या मागची कारणं आणि थोडं आरोग्य सरकारी यंत्रणेची रचना ही पण आपल्याला आम्हाला शैलजांनी सांगावं असं मी विनंती करते. थँक्यू सुहासताई. 2-3 गोष्ट मी क्लॅरिफाय करीन की सुहासताई म्हणाल्या की शैलजा वक्ता वगैरे, तर मी कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता म्हणून म्हणजे मी जे बघितलं किंवा जे आम्ही सगळ्यांनी बघितलं त्याच्याबद्दल बोलेन. आणि डॉक्टर अभय शुक्ला जे आहेत ते जास्त तज्ञ आहेत आणि ते जास्त सांगतील पण मी परत एकदा सुहासताईंनी जे सांगितलंय ते थोडक्यात परत सांगते की 30 सप्टेंबरला काय झालं होतं. 30 सप्टेंबरची मध्यरात्र ते 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तासामध्ये नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तर 24 तासामध्ये 24 मृत्यू झाले होते. आणि खरं तर दररोजच्या पेक्षा हे प्रमाण दुप्पट होतं. म्हणजे दररोज साधारण 9 ते 12 मृत्यू होतात. तर त्याच्या हे दुपटी म्हणजे प्रमाण होतं. आणि 24 जे मृत्यू झाले त्याच्यात म्हणजे 24 तासात 24 जे मृत्यू झाले तर त्या 24 मृत्यूपैकी 11 मृत्यू हे नवजात शिशूंचे होते आणि 9 मृत्यू वृद्ध व्यक्तींचे होते. 24 पैकी 17 मृत्यू जे आहेत तर ते बाहेरून रेफर केलेल्या रुग्णांचे होते. तर बाहेरून रेफर केलेले रुग्णांचे म्हणजे काय होतं की एकतर वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटल्स मधून किंवा सरकारीच हॉस्पिटल की जी जिल्हा रुग्णालय असेल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असतील किंवा खासगी रुग्णालय असतील तर या रुग्णालयातून इकडे रेफर केलेले होते. त्याच्यानंतर ज्यासाठी जी सत्यशोधन समिती जी गेली होती त्याच्यामध्ये जनारोग्य अभियानच्या पुणे, परभणी आणि नांदेड येथून कार्यकर्ता गेले होते. ज्याच्यामध्ये मी डॉक्टर अभय शुक्ला, डॉक्टर प्रताप आणि सतेश पांडे म्हणून आमचे सहकारी आहेत तर ते पण होते. तर या सगळ्या तथ्यशोधन मध्ये आम्ही नांदेडचं मेडिकल कॉलेज ला व्हिजिट दिली. आणि नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण एनआयसीयू म्हणजे नवजात शिशूचा अतिदक्षता विभाग असतो तर तिथं व्हिजिट केली. PICU म्हणजे बाल दक्षता अतिदक्षता विभाग असतो तिथे व्हिजिट केली. आणि त्याच्यानंतर नांदेडच्याच इथलं की जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे CSC या रुग्णालयांना भेट दिली. ह्याच्यापैकी मी 2 रुग्णालयाबद्दल बोलीन. तर नांदेड मधल्या वर सगळ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर सगळ्यात महत्वाचं की जिथे नांदेडचं जे शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आहे तर तिथल्या आम्ही नर्सेस च्या युनियन्सच्या प्रतिनिधींना भेटलो, नर्सेसना भेटलो, हॉस्पिटल मधल्या काही डॉक्टर्स आहेत त्यांना भेटलो, हॉस्पिटलचे जे डीन की ज्यांना तिथल्या खासदारांनी खूप मानहानी करत त्यांना जर जे टॉयलेट साफ करायला लावलं तर असे डीन त्यांनाही आम्ही भेटलो. रेसिडेंट्स आहेत तर रेसिडेंट्सना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, नर्सेसना भेटलो, पेशंटचे नातेवाईक होते त्यांनाही आम्ही भेटलो. तसंच काही खाजगी रुग्णालयातले जे डॉक्टर आहेत जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत तर त्यांनाही आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. तर त्याच्यामधनं आलेली ही सगळी माहिती आहे. तर त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे की नांदेडचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव आहे की शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय. वैद्यकीय महाविद्यालय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या वैद्यकीय महाविद्यालयाचं मुख्य जे काम आहे किंवा मुख्य त्याची जी भूमिका आहे तर ती डॉक्टर्स तयार करणं किंवा डॉक्टरांना वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवणं किंवा डॉक्टर तयार करणं असं त्यांची मुख्य भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतला दुसरी तिला संबंधित भूमिका म्हणजे हॉस्पिटल चालवणं. तर असं साधारण काम असतं.
तर आता झालं होतं की विद्यार्थ्यांची जी संख्या आहे पूर्वी 100 होती, म्हणजे 100 वैद्यकीय. तर विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती पूर्वी म्हणजे एमबीबीएस साठीची जी काय पदवीपूर्व जे विद्यार्थी होते ती 100 होती आणि त्या 100 वरून ती 150 केली गेली. पण त्याच्या तुलनेमध्ये प्राध्यापकांची संख्या जी आहे ती अतिशय अपुरी आहे. आणि आणखीन काय झालंय की शेजारच्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी अ, परभणीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं आणि वैद्यकीय महाविद्यालय काढलं. पण त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शेजारच्या जिल्ह्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचा स्वतंत्र स्टाफ न देता इथल्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर अतिरिक्त कारभार म्हणजे अतिरिक्त भार दिला, म्हणजे ऍडिशनल चार्ज त्यांना दिलाय. आता होतं काय की एकतर इथेच संख्या अपुरी आहे, म्हणजे नांदेडच्याच वैद्यकीय महाविद्यालयाची प्रोफेसर आणि जे डॉक्टर्स असण्यापेक्षा त्यांचीच संख्या कमी, त्याच्यात वरती यांना दुसऱ्या कॉलेजचा पण चार्ज दिला. अ, त्यामुळे या लोकांवर खूपच असा लोड पडतो. म्हणजे जी कामं करायला पाहिजे की त्यांनी शिकवायला पाहिजे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी किंवा आपण रेसिडेंट्स जे म्हणू, तर त्यांना शिकवणं आणि बाकीचे पण मेडिकलचे विद्यार्थी यांना शिकवणं हे त्यांचं मुख्य काम. पण ते बाजूलाच राहतात आणि जे रेसिडेंट म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी आलेले, म्हणजे की एमबीबीएस झालंय आणि त्याच्यानंतर ते काहीतरी एमडी करतायत, तर असे जे रेसिडेंट आहेत तर त्यांच्यावर पण खूप लोड पडतो. हे सगळं नांदेडच्या रुग्णालयात होतं. आणखीन एक महत्वाचं म्हणजे की तिथले जे प्रोफेसर किंवा प्राध्यापक आहेत, तर ते खाजगी प्रॅक्टिस करतात आणि खाजगी म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या लोकांशी बोलताना हे लक्षात आलं. मग हे काही लोक खाजगी जी प्रॅक्टिस करतात ते काय करतात, तर ठीक आहे, मी जर काही लागलं तुम्हाला तर मला बोलवा. आता हे खूप कमी तास जस्ट इथे येऊन जातात, पण बाकी काही लागलं तर सांगा म्हणून सांगतात. मग विद्यार्थी पण त्यांचे विद्यार्थी किंवा रेसिडेंट म्हणतो, विद्यार्थी म्हणलं चुकीचं आहे, पण मग हे रेसिडेंट तेच मॅनेज करतात. अं, ह्या रुग्णालयाची जी आता रुग्णालय हे जे मेडिकल कॉलेजचं सांगितलं, अं, रुग्णालयामध्ये खाटा किंवा आपण बेड जे म्हणतो, त्या बेडची क्षमता 508 आहे. म्हणजे 508 बेडचं रुग्णालय आहे. सँक्शन बेड 508 आहेत. पण ऍक्च्युअल किंवा प्रत्यक्षात तिथे 1080 रुग्ण किंवा 80 बेड तिथे आहेत. म्हणजे 1080 रुग्णांना सेवा पुरवावी लागते, म्हणजे सर्व्हिस द्यावी लागते यांना. तर आता ही नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या रुग्णालयाची जी परिस्थिती आहे, अ, तिथे नर्सेसची पण कमतरता आहे. चतुर्थ श्रेणी चा जो स्टाफ आहे तर त्यांचाही खूपच म्हणजे खूपच कमतरता आहे. कर्मचारी अपुरे आहेत. अ, औषध उपचार किंवा औषधं जी मिळायला हवी आहेत, तर ती औषधं पण खूपच कमी आहेत किंवा कमी आणि अनियमित पुरवठा, अशी सगळी गोष्ट आहे. आम्ही एनआयसीयू ला व्हिजिट केली. एनआयसीयू म्हणजे की नवजात शिशू जे असतात तर त्यांचं अतिदक्षता विभाग आहे तो. तर त्या अतिदक्षता विभागामध्ये आम्ही गेलो तेव्हा जे पाळणे असतात त्या पाळण्यामध्ये खरं तर एका पाळण्यामध्ये किंवा ते बेड म्हणू शकतो, त्या एका पाळण्यामध्ये एक बाळ असायला हवं. पण एकेका पाळण्यामध्ये 2 ते 3 बाळ आहे. त्यांची संख्या जी म्हणजे बेडची किंवा सँक्शन किंवा जे प्रत्यक्षात आहे ते 20 आहे आणि तिथे 60 वगैरे पण छोटी बाळं होती. एका पाळण्यात 2-2, 3-3 बाळं तिथं त्यांनी ठेवलेली होती. आणि त्याच्या तुलनेमध्ये आता असं आहे की अ, एका बाळाच्या मागे एक नर्स असायला पाहिजे किंवा एक परिचारिका असायला पाहिजे. पण तिथे प्रत्यक्षात एक तर सोडा आपण असं म्हणू शकतो की 2 बाळांमागे एक परिचारिका किंवा एक नर्स असायला पाहिजे. पण तिथे प्रत्यक्षामध्ये ही 3च नर्स होत्या. म्हणजे एका शिफ्ट प्रमाणे पण त्या कमीच होत्या. म्हणजे जर 60 जर तिथे बाळ किंवा बालरुग्ण किंवा निओनेटल्स जे आहेत तर ते ऍडमिट होते, तर तिथे 3 होत्या, जेव्हा की 60च्या मागे 30 असायला पाहिजे. म्हणजे 40 जर ऍडमिट असतील तर 20 तरी नर्सेस असायला पाहिजे. तर तिथे प्रत्यक्षात 3च नर्स होत्या. आम्ही जेव्हा गेलो तर तेव्हा औषधांचा तर अपुरा पुरवठा आहेच,
आणि आता म्हणजे ह्या सगळा गोंधळ झाला किंवा हे सगळं मीडियामध्ये आलं, सगळीकडं हे प्रसिद्ध झालं, तर याच्यानंतर त्यांनी औषधं द्यायला सुरुवात केली. पण आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा त्या तिथे एक कर्मचारी आला आणि त्यांनी त्या नर्सच्या हातात 2 ग्लुकोमीटर दिले. ते 2 ग्लुकोमीटर दिले तर त्या म्हणाल्या, की "याचे स्ट्रिप्स कुठे आहेत?" तर ते म्हणल्या, "नाही, स्ट्रिप्स नाहीयेत आपल्याकडे." त्या म्हणाल्या, की "आता या ग्लुकोमीटरचं मी काय करायचं? म्हणजे मी ब्लड पण काढू शकत नाही आणि टेस्ट पण करू शकत नाही. ग्लुकोमीटर तर आहे, म्हणजे इक्विपमेंट आहेत, पण ते अपुरे आहेत." तर असंच मेडिसिन बाबतीत पण त्यांचं असं होत राहतं आणि आहे तिथे ही परिस्थिती. रेसिडेंट्स जे आहेत तर ते खूपच म्हणजे 5 रेसिडेंट अख्ख्या 2 वॉर्डचे मिळून आहेत आणि ह्या जी हे रेसिडेंट आहेत तर हे तिथे वैद्यकीय अधिकाच्या म्हणजे क्षमते इतकं काम करतात. पण ज्यांना स्वतःला म्हणजे एक तर त्यांचं शिक्षण पण घेता येत नाही, त्यांच्यावर एवढा ओव्हरलोड असतो, त्यामुळे शिक्षण पण घेता येत नाही आहे आणि म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर त्यांचा तो परिणाम होतोच आहे. आणि त्यांना सुट्ट्या मिळत नाहीयेत. 24 तास म्हणजे 24 तास काम करावं लागतं, आठवड्याचे 7ही दिवस. अगदी कधीतरी त्यांच्या त्यांच्यात ॲडजस्ट करून म्हणजे कधीतरी सुट्टी मिळते. ही सगळी अवस्था जी आहे, तर ती नांदेडच्या ह्या मेडिकल कॉलेजचा जो अतिदक्षता विभाग आहे, तर तिथली आहे. पण त्याच्यात आपण काय-काय बघितलं तर मध्ये सध्या असणाऱ्या ज्या नर्सेस आहेत, तर त्या संख्येच्या तुलनेत किमान 3 पट जास्त जी परिचारिका किंवा नर्स आहेत त्यांची आवश्यकता इथे आहे. म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड IPH आणि नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स. तर ह्या दोन्हींनी जे सांगितलं आहे, त्याच्या प्रमाणात इथं काहीच नाही आहे. आणि जे चतुर्थ श्रेणीचा जो कामगार किंवा कर्मचारी असायला पाहिजे, तर ते पण तिथे अजिबात म्हणजे अगदी 2 आणि 3 आहेत. तर हे सगळं जे आहे, तर ती खूपच संख्या कमी आहे आणि या सगळ्याचा परिणाम जे रुग्णसेवेवर किंवा रुग्णाला जे सेवा पुरवण्यात येते, तर त्याच्यावर होतो. NICU मध्ये 12 व्हेंटिलेटर्स आहेत. आता जर का कधी हॉस्पिटलमध्ये जर दाखल जी बाळं होतात, तर त्यांना कधी पण ऑक्सिजनची गरज भासू शकते. तर अशा वेळेला हे व्हेंटिलेटर्स पण कमी पडतात. तर 2-4 गोष्टी म्हणजे आता आपण बघितलं, की अतिशय अपुरा स्टाफ आहे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स पण अपुरे आहेत. त्याच्यानंतर परिचारिका किंवा नर्स ते पण अपुरे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी पण अपुरे आहेत. औषधांची गोष्ट आहे तर औषधं पण अपुरी आहेत आणि ती अनियमित आहेत. तरी त्यातल्या त्यात आणि जे अभय अजून जास्त सांगतील, की जी हायर अँटिबायोटिक्स असतात, तर ती पण खूप कमी आणि जी हवी ती तिथे नाहीसे आहेत, अशी पण परिस्थिती आहे. हे सगळं आता इथे होतंय. तर आता त्याचं काय म्हणणं आहे किंवा एकंदरीत ऑब्झर्वेशन काय आहे, तर इथे येणारी जी संख्या आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे रुग्णांची. ती कशी रुग्णांची संख्या जास्त आहे, तर नांदेड स्वतःच्या जिल्ह्यातले पण रुग्ण तिथे येतात. शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातले रुग्ण तिथे येतात आणि परभणी जिल्ह्यातले रुग्ण तिथे येतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की खूपदा खाजगी दवाखान्यांमध्ये सरळ रेफर केलं जातं. खाजगी दवाखान्यांमध्ये म्हणजे तिथल्या डॉक्टरांनी पण सांगितलं, की जेव्हा पैसे तिथले संपतात रुग्णाकडचे आणि आता रुग्ण काही जगत नाही, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा ते सरकारी दवाखान्यात म्हणजे मेडिकल कॉलेजला पाठवतात. सिव्हिल हॉस्पिटलला जरी पाठवलं, तर सिव्हिल हॉस्पिटल पण पुढे त्यांना रेफर मेडिकल कॉलेजलाच करतात. मेडिकल कॉलेजची ही अवस्था आहे, की त्यांना नाही म्हणता येत नाही, म्हणजे डिनाय करता येत नाहीत कुठल्याच पेशंटला. त्यांना तो घ्यावाच लागतो. त्याच्याच प्रमाणे कर्नाटक नाही, पण आंध्र प्रदेशमधून पण आणि तेलंगणा राज्यांमधून पण तिथे पेशंट येतात. तर अशी खूप मोठा लोड तिथे पण आहे. शिवाय एकंदरीतच नांदेड जिल्ह्यासाठी पण ही जी बेड आणि ती जी कर्मचारी आहे यांची संख्या खूपच कमी आहे. तर सेम गोष्ट अशी आहे, की आता हे झालं नांदेडचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या संबंधात. त्यानंतर आम्ही जी भेट दिली होती, तर ती दिली होती नांदेडचं जिल्हा रुग्णालय. तर जिल्हा रुग्णालयामध्ये पण खूपच कमी स्टाफ पण कमी आणि ते स्टाफ बरोबर आहे म्हणाले, पण 100च खाटांचं ते हॉस्पिटल आहे, की जेव्हा
नांदेडच्या गुरु गोविंद सिंग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 100 खाटा आहेत, जे 34 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या साठी हे खूपच कमी आहे. आणि IPHचा जो निकष आहे त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येला 22 जिल्हा रुग्ण म्हणजे जिल्हा रुग्णालयात 22 खाटा असायला पाहिजे आहेत. त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 750 अजून खाटांची आवश्यकता आहे जिल्हा रुग्णालयामध्ये. तर ही सगळी परिस्थिती जी आहे तर ती सगळीकडे म्हणजे आता आपण बघितलं की हे नांदेडमध्ये झालं आहे. तर आपल्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण हीच अवस्था आहे. तर आता आम्ही जे सांगितलं तर ते जे आम्ही बघितलं ते आणि जे आम्ही लोकांशी बोललो त्याबद्दल सांगितलं. तर मला मी इथे थांबते. ऍक्च्युली शैलजाने बरेचसे मुद्दे अगदी व्यवस्थित मांडलेत. माझं एक प्रेझेंटेशन आहे. शैलजाने ऑलरेडी जे काही मांडलंय ते सोडून आणि त्याच्या पुढचे मुद्दे मी प्रेझेंटेशनच्या स्वरूपात तर हे मुद्दे ऑलरेडी आलेत मला वाटते शैलजाच्या मांडणीमध्ये. तर मी पुढे जातो. सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा पण आलाय. सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा एक महत्वाचा आहे. हे सगळे निओनेटल डेथ्स होते बरेचसे. 24 पैकी 11 जवळजवळ निम्म्या जे डेथ्स झाले होते ते अगदी नवजात मुलांचे झाले होते. म्हणून आम्ही पीडियाट्रिक केअर बद्दल म्हणजे लहान मुलांची चा जो उपचार आहे याच्याबद्दल जास्त विचारणा केली. सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे एवढं मोठं 34 जवळजवळ 40 लाख लोकसंख्येचं डिस्ट्रिक्ट आहे नांदेड. आणि त्या संपूर्ण जिल्ह्यासाठी जो सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे फक्त एक पीडियाट्रिशियन आहे आणि पीडियाट्रिक वॉर्ड सुद्धा नाहीये. याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय परिस्थिती आहे. 100च बेड्स आहेत हे तर खूप कमी आहे. नॉर्म प्रमाणे IPHS नॉर्म प्रमाणे ते 500 ते 700 बेड्स डिस्ट्रिक्ट लेवलवर असायला पाहिजे पब्लिक हॉस्पिटलमध्ये. तर एक पीडियाट्रिशियन आणि नो पीडियाट्रिक वॉर्ड. आणि विमेन्स हॉस्पिटलमध्ये थोडी बरी परिस्थिती होती. बाकी डिटेल्समध्ये जाण्याची एवढी गरज नाही. पण इथे एक SNCO आहे म्हणजे सिक निओनेटल केअर युनिट. संपूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त एक SNCO आहे आणि तो विमेन्स हॉस्पिटलमध्ये आहे. तर ते व्यवस्थित काम करतात त्यांच्या पातळीवर. त्यांनाही खूप अडचणी आहेत. स्टाफ कमी आहे, औषधं कमी मिळतात. त्या सगळ्या कन्स्ट्रेंट्समध्ये आम्हाला वाटलं की ते बऱ्यापैकी चांगलं काम करतायत. पण तेवढंच एक काय म्हणायला पाहिजे म्हणजे एक बेट आहे छोटस. बाकी बरेच ह्याच्यामध्ये मी माझा ओके. तर हे विमेन्स हॉस्पिटलची परिस्थिती आहे. आणि नांदेड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा म्हणजे आता नांदेड 5.5 ते 6 लाखाचं शहर आहे. महाराष्ट्रातल्या 10वा नंबरचं शहर आहे नांदेड. म्हणजे इट्स अ रिझनेबली बिग सिटी. आणि इथे फक्त महापालिकेचे फक्त 2 रुग्णालय आहेत. आणि त्यापैकी एका रुग्णालयात आम्ही गेलो जिथे 30 बेड्स आहेत. आम्ही 1:15 वाजता गेलो तर तिथे कोणीही डॉक्टर नव्हतं. एक असा हट्टा-कट्टा माणूस आम्हाला आवडून उभं राहिला. तो म्हटलं तुम्ही कोण? तर मी त्याला विचारलं तुम्ही कोण? तो म्हटलं मी शिपाई आहे. म्हणजे तो तिथला बॉस सारखा होता. तर म्हटलं अहो तुम्ही शिपाई आहे तर ठीक आहे पण इथले डॉक्टर वगैरे कुठे आहेत? तर म्हणजे दुपारी 1:15 वाजता देयर वॉज नो डॉक्टर अवेलेबल. मग तो गेला आणि त्यांनी फटाफट सगळ्यांना बोलवलं. मग सुपरिंटेंडेंट पासून पीडियाट्रिशियन आणि सगळे डॉक्टर्स आले. एनिवे तो काय एवढा मुद्दा नाही. पण इथे सुद्धा फक्त एक पीडियाट्रिशियन आहे. एकही पीडियाट्रिक बेड नाही. म्हणजे ह्याच्यावर आता बघा की जर सगळीकडे पीडियाट्रिक केअरची अशी वाणवा असेल तर मग काय होणार की सगळे पीडियाट्रिक पेशंट्स रिफर होऊन आणि डायरेक्टली GMC ला जाणार. आणि त्याच्यानंतर आम्ही ही माहिती काढली की पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बाकी पब्लिक हॉस्पिटल्स काय करतात. 6 सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत आणि 12 रुरल हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण रुग्णालय. आता बऱ्यापैकी संख्या आहे. ऑल्दो नॉर्म्स प्रमाणे हे सुद्धा थोडं कमी आहे पण ठीक आहे आपण समजूया की ठीक आहे. म्हणजे 20 पब्लिक हॉस्पिटल्स आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ. बिसाइड्स द GMC. एक सिव्हिल हॉस्पिटल, एक विमेन्स हॉस्पिटल, 6 SDH आणि 12 रुरल हॉस्पिटल. म्हणजे 20 पब्लिक हॉस्पिटल्स मध्ये मिळून फक्त एक पीडियाट्रिक वॉर्ड आहे. जो SNCO आहे आपल्या ह्याच्यामध्ये विमेन्स हॉस्पिटलमध्ये. तिथे सुद्धा रेफरलची सिस्टम नाही.
आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे RH मधून किंवा SDH मधून रेफरन्स येतात का? ते म्हटलं नाही, असं अशी काही सिस्टम नाही. ज्यांना माहिती आमचं हॉस्पिटल चांगलं आहे ते येतात, ऐकून येतात. पण अशी काही सिस्टम नाही. तर ह्याच्यावरनं तुम्ही कल्पना करा की सगळे SDH आणि सगळे RH जे पूर्ण 25 लाख लोकसंख्येचं ग्रामीण लोकसंख्या जी आहे नांदेड जिल्ह्याची, इकडनं सगळे डायरेक्ट रेफर टू GMC. सिक न्यूबॉर्न्स, सिक चिल्ड्रन, there is no admission facility in entire rural area of Nanded. आणि ह्याच्यामुळे म्हणजे काय आहे ना की रुग्णालयामध्ये GMC मध्ये 24 मृत्यू झाले, ह्याचं मागचं कारण ते खाली बघायला पाहिजे. म्हणून आम्ही टायटल दिलाय की हे हिमनगाचं टोक आहे. हे जे मृत्यू झालेले आहेत दीज आर द टिप ऑफ द आईसबर्ग. आईसबर्ग बघितल्याशिवाय तुम्हाला टिप कळणारच नाही. आणि मग प्रायव्हेट सेक्टर काय करतायत? नांदेड मोठा प्रायव्हेट सेक्टरचा हब आहे या संपूर्ण रिजनसाठी. नांदेडमध्ये डॉक्टर्स लेन आहे. मी जिथे उतरलो ते डॉक्टर लेनवरच राहत आहेत. म्हटलं अरे यार, ये तर मैंने पुणे में भी नहीं सुना था की डॉक्टर्स लेन नाम की कोई चीज आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता. जवळजवळ 500 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स आहेत नांदेड शहरामध्ये, रजिस्टर्ड विथ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. व्यवस्थित संख्या आहे. आणि एक अभ्यास आहे त्याच्यामध्ये 60 पीडियाट्रिक फॅसिलिटीज आहेत आणि 80 पीडियाट्रिशियन्स नांदेड शहरामध्ये आहेत. म्हणजे पीडियाट्रिशियन्सची कमतरता आहे का? नाही. पण ते सगळे कुठे आहेत? बसले कुठे आहेत? प्रायव्हेट सेक्टरमध्ये. म्हणजे आपण असं म्हटलो की ह्या मृत्यूंच्या मागे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुद्धा जबाबदार आहे. ते काय चुकीचं नसेल. खाजगीकरणाचे परिणाम आपल्याला एवढे थेट दिसत नाही, पण जरासं खोलात गेलो तर आपल्याला दिसेल. आणि मग सरकारची मोठी योजना आहे ना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, 5 लाखाचं कव्हरेज, सगळं सुपर स्पेशलिस्ट केअर मिळणार. मग ह्याच्यावर चौकशी केली की भैया कितने हॉस्पिटल है पूरे नांदेड में जो MJPJY में एनरोल्ड है? तर एवढे आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स, त्यांच्यापैकी फक्त 30 MJPJY मध्ये आहेत. त्या 30 पैकी फक्त 9 मध्ये पीडियाट्रिक केअर आहे आणि त्या 9 मध्ये फक्त 2 मध्ये निओनेटल केअर आहे. आता ह्याच्यावरनं कल्पना करा की एवढं मोठं प्रायव्हेट सेक्टर आहे, पण त्याचं गरीब लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी, गरजू लोकांसाठी फारसा काही उपयोग नाही. नाहीतर जाऊन तिथे व्यवस्थित पैसे भरा, जमीन विका, तुमचे सगळे काय जे असेल गहाण ठेवा. नाहीतर इथे फ्री केअर जो सरकारचा एवढा मोठा दावा आहे, ऍक्च्युअली वस्तुस्थिती ग्राउंड लेवलवर ही आहे. आणि याशिवाय जसं शैलजाने पण मला वाटतं सांगितलंय की डम्पिंग हा एक प्रकार आहे. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आधी व्यवस्थित पैसे घ्यायचे, जेवढं त्यांना उपचार जमते काय, आणि डॉक्टरांचं स्किल लेवल काय आहे, त्यांची क्लिनिकल कॉम्पिटन्स काय, हा तर एक वेगळाच मुद्दा आहे. त्याच्यावर जाण्याचं म्हणजे आता म्हणजे आम्हाला शक्य नव्हतं. पण ट्रीट करायचा, पेशंट बिघडला, पेशंट डिटेरिएट झाला, मग लास्ट मिनिट रेफर टू GMC. आता तो मरणार आहे आपल्याला माहिती आहे, रेफर टू GMC. पेशंटचं डेथ कुठे दिसणार? GMC मध्ये. जसं शैलजांनी सांगितलं 24 पैकी 17 डेथ्स हे रेफर्ड पेशंट्सचे होते GMC मध्ये. तर थोडक्यात म्हणजे हे समराईज करायचं असेल तर नांदेड GMC मध्ये एवढे 24 मृत्यू का झाले, ह्याची 5 कारणं आहेत इंटररिलेटेड. 4 कारणं दिसत आहेत म्हणजे थोडा शोधलं तर, आणि 5वा जो कारण आहे तो हिमनगाचा मेन बेस आहे, त्याच्यावर शेवटी येतो. पण 4 कारणं तर स्पष्ट आहेत. जर थोडं म्हणजे आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्यावर क्लिअर झालं असेल. पहिला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि इव्हन जवळच्या जिल्ह्यांमध्ये आणि इव्हन जवळच्या राज्यांमधून सगळे आजारी म्हणजे पीडियाट्रिक पेशंट्स आणि न्यूनेटल पेशंट्स सगळे रेफर होऊन येतात कुठे? GMC नांदेड. जो मेडिकल कॉलेज आहे त्याचं मुख्य काम पेशंट केअर देणे नाही, त्याचं मुख्य काम वैद्यकीय शिक्षण आहे. सगळं तिकडे येतात. नंबर 2, तो जो हॉस्पिटल स्वतः आहे तिथे सगळं अंडर स्टाफिंग आहे. तिथे एक वेगळे प्रकारचे रिसोर्सेस अपुरे आहेत आणि औषधांचाही म्हणजे तुटवडा आहे. आणि NICU PICU मध्ये जेवढे नर्सेस पाहिजे त्याचे 1/4 to 1/5 फक्त नर्सेस आहेत. म्हणजे फ्लो जास्त आणि कॅपॅसिटी आणि रिसोर्सेस कमी. म्हणजे काय होणार? ओव्हरफ्लो होणारच ना. तुमचं भांडं छोटं आहे आणि त्याच्यावर तुम्ही पाणी जोरदार होत आहे तर काय होणार? आणि हेल्थ इन्शुरन्स स्कीमची काय परिस्थिती आहे ते तर सांगितलं. फक्त 2 प्रायव्हेट हॉस्पिटल्स अशी आहेत जे न्यूनेटल केअर देतात. म्हणजे तिथेही काही पेशंटला काही मिळणार नाही.
चौथा जो कारण असं लोकांनी जर विचारला की ठीक आहे तुम्ही सगळं हे जे म्हणतायत हे बरोबर आहे, पण हे 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरच्या दरम्यान एवढे मृत्यू का वाढले, ह्याचे आकडे काढले ऍक्च्युली. डॉक्टर प्रताप आहेत आमच्या बरोबर सोबत, या टीम मध्ये होते. त्यांनी कुठून तरी ते काढले आकडे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, 3 अजून कारण आहेत ज्यांच्यामुळे एंड सप्टेंबर मध्ये मृत्यू एवढे जास्त वाढले. जसं शैलजांनी सांगितलं ना की 9, 10 आणि मे बी ऑगस्ट मध्ये 12 ऍव्हरेज पर डे मृत्यू, सप्टेंबर मध्ये ऍव्हरेज 13चा होता. तर ऑलरेडी थोडंसं रायझिंग ट्रेंड ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होतं, कारण सीझनल इलनेसेस वाढले होते. डेंग्यू आणि इतर व्हायरल इन्फेक्शन्सचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे थोडंसं रायझिंग ट्रेंड ऑलरेडी होतं. त्यानंतर काही डॉक्टरांनी हे पण सांगितलं की सरकारने डिक्लेअर केलं की आता सगळ्या सेवा मोफत आहेत सरकारीमध्ये, जे योग्य आहे. पण मोफत तुम्ही डिक्लेअर केलं, रिसोर्सेस काही वाढवले नाही, तर काय होणार? इन्फ्लो वाढलं लोकांचा, त्याला डील करण्यासाठी इथे इन्फ्रास्ट्रक्चर काही वाढलेलं नाही. आणि तिसरा लॉंग वीकेंड आहे, जे आला होता मीडियामध्ये, आणि हे काही प्रमाणात खरं आहे, पण दिस वॉज द लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक, ज्याला म्हणतात ना, की म्हणजे एखादी सिस्टम पूर्ण ओव्हरलोडेड आहे, ती जवळजवळ कोसळणार आहे, त्याच्यावर तुम्ही अजून थोडासा एक टाकलं ना भार, सिस्टम कोलॅप्स होते. तो होता आहे लॉंग वीकेंड. लॉंग वीकेंड म्हणजे 29 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर. हे तुम्हाला माहिती असेल, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे 4 दिवसाचा लॉंग वीकेंड होता. याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल बंद झाले. पब्लिक जे बाकी हॉस्पिटल्स आहेत तिथले डॉक्टर रजेवर गेले आणि सगळे पेशंट जे आणखी थोडेफार बाहेर डील होत होते ते पण आले, सगळे जीएमसी नांदेड. तर याच्यामुळे अजून ते 24, म्हणजे जो ऑलरेडी 12, 13, 14 पर्यंत आला होता आकडा, तो गेला 24 वर. पण हे सगळी जे कारण आहेत ना, 4 प्रकारची कारणं, याच्यातून आपल्याला पूर्ण पिक्चर कळत नाही. याच्यावरून बऱ्यापैकी कळतंय. 5वा जो कारण आहे तो खरा कारण आहे, असं मी म्हणेन. ना, याच्यावर आपण चर्चा करू शकतो. तो कॉज ऑफ कॉजेस आहे, कारणांच्या मागचं कारण आहे. द कॉज अंडरलाईंग ऑल अदर कॉजेस. तो महाराष्ट्राचं पब्लिक हेल्थ सिस्टमचं क्रायसिस आहे, ज्याच्यासाठी जबाबदार मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल नेग्लेक्ट आणि प्रायव्हेटायझेशन ओरिएंटेड पॉलिसीज आहेत. म्हणजे ह्या कोविडच्या दरम्यान एवढं स्पष्ट झालं होतं की महाराष्ट्रामध्ये पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस वाढवण्याची प्रचंड आणि अर्जंट गरज आहे, आणि त्याच्यानंतर सुद्धा काहीही एक्सपेन्शन झालं नाही. जे रिक्त पदे होते ती सुद्धा भरलेली नाही, आणि अजून प्रायव्हेटायझेशनचा रेटा लावला. तर why did these children, why did these patients die in Nanded GMC? Because याचं कारण राजकीय आहे. आणि याला जबाबदार कोण आहे? राज्याचं जो सरकारमध्ये असलेला जो पॉलिटिकल लिडरशिप आहे, ते आरोग्यमंत्री असतील, ते वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, आणि ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील, ज्यांनी ह्या सिस्टमला या लेवल पर्यंत आणून ठेवलेलं आहे, त्यांना आपल्याला खरं म्हणजे जबाबदार धरलं पाहिजे. त्या डीनला जाऊन सांगणे की तुम्ही आता टॉयलेट स्वच्छ करा, ह्या काय प्रकार आहे? ते तिथल्या स्टाफला म्हणायचं की त्यांना त्यांची काहीतरी, म्हणजे तो मुद्दाच नाहीये. दिस इज अ अकाउंटेबिलिटी ऍट द टॉप. ज्यांच्याकडे सर्वात जास्त पॉवर असते, त्यांच्याकडे सर्वात जास्त जबाबदारी असते, आणि त्यांच्यावरच सर्वात मोठी अकाउंटेबिलिटी पण असली पाहिजे. मला वाटते अशी मागणी आपण करायला पाहिजे. आणि मल्टी डायमेन्शनल ऍक्शनची गरज आहे. आता ह्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. डिस्कशनमध्ये इंटरेस्ट असेल तर आम्ही रेकमेंडेशन जे करतोय ते सर्व पातळ्यांवरचे आणि सर्व प्रकारचे रेकमेंडेशन्स आहेत. स्थानिक पातळीवर काय काय करायला पाहिजे जीएमसी नांदेडमध्ये आणि जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ऍक्च्युली महाराष्ट्र जो विधानसभा आहे त्याचं एक विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे पब्लिक हेल्थवर. एवढ्या मोठ्या, फक्त नांदेडमध्ये नाहीये, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, वेगवेगळ्या नंदुरबार, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोरलेस सिमिलर परिस्थिती सगळीकडे आहे. फक्त नांदेडमध्ये जास्त उठून दिसलं, कारण इथे काही विशिष्ट फॅक्टर्स होते जे आपण बघितले. तर हा राज्य पातळीवरचा मुद्दा आहे, आणि त्याच्यामध्ये हेल्थ बजेट, ह्युमन पॉवर पॉलिसी, मेडिसिन प्रोक्युअरमेंट, हे सगळे प्रलंबित मुद्दे आहेत. हे सगळे मुद्दे सरकारला माहिती आहेत, आणि तरी ह्याच्यावर ऍक्शन झालेली नाही. ह्या सगळ्यांवर आता हा अजेंडा ह्या सरकारसाठी फक्त नाही, हे आपल्यासाठी पण आहे. कारण हे सरकार बहुतेक हे काही करणार नाही. त्यांनी डिक्लेअर जरी केलं तरी ते प्रत्यक्षात करणार नाही.
आणि त्याशिवाय कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग, सोशल ऑडिट, नांदेडच्या घटनेचं पार्टिसिपेटरी पब्लिक ऑडिट आणि प्रायव्हेट सेक्टर आणि हे जे इन्शुरन्स स्कीम्स आहेत ह्यांचा रिव्ह्यू हे सगळं करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे हे जे सगळे मृत्यू झालेले आहेत नांदेडमध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये, हे एक प्रकारचं लास्ट वेकअप कॉल आहे. तुमची सिस्टम आता कोलॅप्स होतीये आणि आता जे सगळे प्रकारचे राजकीय पक्ष आहेत, सामाजिक आंदोलन आहेत आणि सामान्य नागरिक आहेत, त्यांनी आता आरोग्य व्यवस्थेचा आमूलाग्र त्याच्यामध्ये सुधारणा आणि बदल घडवण्यासाठी आवाज उठवायला पाहिजे. आणि राजकीय मुद्दा बनवणे, कारण जर राजकीय असेल तर ह्याचं सोल्युशन सुद्धा शेवटी राजकीय आहे. आणि तो आहे की महाराष्ट्रामध्ये राईट टू हेल्थ केअर, आरोग्य सेवेचा हक्क, याचा कायदा, ह्याची व्यवस्था आणि ह्याची पूर्ण एक सिस्टम हे व्हायला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला पाहिजे आणि आंदोलन करायला पाहिजे. मी थांबतो. एक प्रश्न आहे, डिड यू गेट इन्फॉर्मेशन इझिली ॲज इट वॉज अ नेगेटिव्हली पॉप्युलर मॅटर? शैलजा, तुम्ही याच्यावर बोलताय का? ऍक्च्युली सगळीकडे हा विषय खूपच म्हणजे चर्चेला जात होता, मीडियामध्ये पण होता. पण तरी पण तिथे खर तर म्हणजे तिथल्या युनियन्सनी, काही नर्सेस युनियननी आणि बाकीच्यांनी, डॉक्टर्सनी बोलले. पण सुरुवातीला त्यांना म्हणजे बोलतं करायला, विश्वास हे करायला, जेव्हा माहितीतली लोक म्हटल्यावर त्यांनी माहिती दिली. पण मग बाकीची बाहेरची लोक आणि जे प्रायव्हेट डॉक्टर्स होते किंवा काही असेही डॉक्टर्स होते की जे गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे पण नंतर पण येऊन भेटलेले, तर त्या सगळ्यांनी ही माहिती आम्हाला दिली. म्हणजे इतके इझिली वगैरे शक्य नव्हतं, पण त्यांनी माहिती दिली. अभय, तुम्ही ऍड कराल? हो, बरोबर आहे. ऍक्च्युली आम्हाला आधी सांगितलं होतं की आता तिथे अगदी कडक पहरे, काय म्हणजे पहरेबंदी आहे. तिथे कोणाला आत जाऊ देत नाहीत आणि तुम्हाला आत जायलाच मिळणार नाही वगैरे वगैरे. पण फॉर्च्युनेटली ज्या कॉन्टॅक्टच्या माध्यमाने आम्ही गेलो, ते होते नर्सेस युनियनचे लोक. आणि त्या नर्सेस युनियनच्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित गाईड केलं आणि आत जायला सुद्धा तसं काही अडचण आली नाही. आणि त्याशिवाय तिथले एक फॅकल्टी मेंबर आम्हाला भेटले. काय ना, ह्या सिस्टम मध्ये विक्टीम फक्त पेशंट नाही, विक्टीम म्हणजे पेशंट तर आहेच विक्टीम, पण त्याशिवाय त्या सिस्टम मध्ये काम करणारे लोक सुद्धा आहेत, त्याला नुसतं झापलं जातोय. आणि आमची टीम त्यांना झापण्यापेक्षा त्यांचा अगदी आम्ही आदराने आणि अगदी सहानुभूतीने त्यांचं ऐकत होतो, त्यांना प्रश्न विचारत होतो, एक योग्य पद्धतीने त्यांच्या काय अडचणी आहेत याच्याबद्दल. तर त्यांना, मला वाटते आमचा जो अप्रोच होता, आमचे जे थोडेसे कॉन्टॅक्ट्स होते आणि जे अप्रोच होता, ते स्टाफच्या बाबतीत बऱ्यापैकी हे होता, सिम्पॅथेटिक होता. म्हणून लोकांनी माहिती दिली. मोरलेस सगळी माहिती जे काय आम्ही विचारली ती मिळाली. काही माहिती सिस्टम, आता फॉर एक्झाम्पल नांदेड शहरामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स किती आहेत याचा अगदी प्रामाणिक आकडा अजूनही मिळालेला नाही. आता तुम्ही याच्यावर कल्पना करा की ज्या प्रायव्हेट सेक्टरवरनं 70 ते 80% केअर दिली जाते या राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याचा आकडाच नाहीये. तुम्ही इंटरनेटवर शोधा, मी 2 दिवस शोधलं नाही सापडला. शेवटी नांदेडमधून समहाऊ ही माहिती मिळाली. तर सम इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल ॲट ऑल इन द पब्लिक डोमेन, जी खूप महत्वाची आहे. तर तो एनिवे आहे एक मुद्दा. अजून एक होतं ते हा, म्हणजे की जे डीन, जे खूप म्हणजे खरं तर या सगळ्या याच्यामध्ये डीन पण खूप सफर झाले होते. पण आम्हाला वाटलं डीन बोलले, पण ते एवढे स्पष्टपणे आणि स्पष्ट भूमिका घेत नाही बोलले ते. म्हणजे आणि खूप ताण त्यांच्यावर असावा सरकारी, एकंदरीतच सरकारचा आणि यंत्रणेचा, ते एक जाणवलं. आणि त्याचप्रमाणे आम्हाला हेही जाणवलं की तिथे आणखीन एका सरकारी रुग्णालयामध्येच, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या एक विमेन्स हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर होते की जे रिटायर्ड झालेले होते आणि कन्सल्टंट म्हणून काम करत होते. तर त्यांनी मात्र अतिशय, ते म्हणले, हीच माहिती मी तुम्हाला आता सर्व्हिसमध्ये असतो तर देऊ नसतो शकलो. तर मी तुम्हाला ही जी माहिती देतो, मला काही फरक नाही पडणार आता की म्हणजे मला काढतील किंवा काय ते, पण हे अशी परिस्थिती आहे आणि मी तयार आहे तुम्हाला काय पाहिजे ती माहिती देते.
हे भ्रष्टाचाराबद्दल बोलले जे हा आम्ही म्हणजे रिपोर्टमध्ये. सगळेच. कारण भ्रष्टाचाराला पुरावा म्हणजे देणे खूप अवघड असतं ना. आम्ही हो. रिपोर्टमध्ये ज्या गोष्टींचा काहीतरी पुरावा होता किंवा कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन होतं तेच लिहिलंय. पण ते स्पष्ट म्हटलंय की आता जे काही अधिकारी बसवले गेलेत ह्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे मंत्र्यांच्याकडे दिले. पैसे दिले. 25 लाख रुपये देऊन सिव्हिल सर्जन इथे पदस्थ झालेले आहेत. आणि ते म्हणजे त्यांची लायकी काय आहे, त्यांची कॉम्पिटन्स काय आहे, हा मोठा प्रश्न आहे. एकच कॉम्पिटन्स त्यांचं मेनली की ते हे करतात. तर म्हणजे द रॉट इज राईट अप टू द टॉप. आणि आरोग्य मंत्री काय करतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? म्हणजे तुम्ही आता एवढं सगळं झालं, आता 20 दिवस झालेत आणि आरोग्य मंत्र्यांनी ह्याच्यावर काय ऍक्शन घेतली, काय भूमिका घेतली, काय कारण आयडेंटिफाय केलं, ह्याबद्दल काहीच नाही. आणि नुसतं आता काहीतरी घोषणा करतायत. पण म्हणजे आरोग्यमंत्र्यांचा ह्याच्यात सर्वात मोठा रोल आहे तसं म्हटलं तर. आरोग्य मंत्री YouTube मध्ये मी पाहिलं ते सगळं आहे सांगतात. डॉक्टर आहे, औषधं आहेत. त्यांना धरून तरी लोक ठोकावं मरतायत. म्हणजे आता धडधडीत खोटं बोलणं हे इतकं म्हणजे अगदी काय म्हणतात सर्वसामान्य झाल्यासारखं एक आहे. अजून एक म्हणजे मला सांगायचं असं होतं की अ, खरं तर आपल्याला माहिती म्हणजे मी मगाशी एक सांगायचं राहिलं की 508 बेडचे सँक्शन आहेत किंवा 508 बेडची कॅपॅसिटी आहे पण 1080 तिथं रुग्ण ऍक्च्युली आहेत. पण स्टाफ मात्र 300च बेडला पुरेल एवढा आहे. हे सगळं म्हणजे असून पण खूप अ, म्हणजे ठामपणे हे सांगायला पाहिजे, की हो आम्हाला आता गरज आहे स्टाफची. हे कधी सरकार पण बोलत नाही आहे आणि इतक्या दबक्या किंवा हळूच, की नाही, नाही आम्हाला सांगायला असायला पाहिजे किंवा मेडिसिन्सचं. तर मेडिसिन आम्ही आता करतो मॅनेज. म्हणजे जे सर्वसामान्य म्हणजे जी नेहमी होणारी घटना आहे, पण त्याला ते अगदी राजेरोज ठामपणे, की हां, हे कॉमन आहे. असं हरकत नाही. असंच म्हणजे त्याच्यात बघितलं जातं. मी जॉन परेरा बोलतो वसई विरार. सर असं आहे जे आज नांदेडला झालेलं आहे तेच काही दिवसा अगोदर ठाण्याला पण झालेलं होतं. आणि मी वसई विरार मध्ये सुद्धा बघतो तर शासकीय रुग्णालयच नाहीये. जे आहे ते अतिशय तुटपुंज. तेथे सगळं असंच आपण जो नांदेडचा जो गोशावर या ठिकाणी मांडला तीच परिस्थिती सगळीकडे आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे हे तुम्हाला वाटतं, मला वाटतं. परंतु जोपर्यंत भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे तो फार हा देशासाठी वाईट आहे. हे सर्वसामान्याच्या गळी जोपर्यंत उतरत नाहीये तोपर्यंत परिस्थिती काही बदलणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथं प्रजा तथा राजा. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे आपण इथे चर्चा करतो. संपूर्ण सोशलिस्ट लोक, समाजवादी परिवार जो आहे पोटतिडकीने आपण बोलतो, सगळं काही करतो. परंतु त्याच्या पलीकडे आपल्याला त्याच्यात काही यश मिळत नाही. तर या बाबतीमध्ये काहीतरी कृती आराखडा आपण तयार केला पाहिजे आणि आपण घेतलं पाहिजे. आता केवळ आताच्या या सरकारला दोष देऊन फायदा नाही. कारण ही अवस्था आजपासून नाहीये. ही अवस्था अगोदरपासून आहे. काँग्रेसच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्या फारसा बदल आता वेगळा झाला अगोदर नाही. रिक्त पदं भरणार नाहीत. भरली तर भ्रष्टाचारानेच भरणार. भरली तर ती योग्य त्याच्याकडे पात्रता आहे की नाही तपासली जाणार नाहीये. इन्स्ट्रुमेंट तर नाहीच नाही सगळीकडे. असली तर ती बंद असतात. हा हा सगळा प्रकार सगळीचकडे चालू आहे. परंतु त्यासाठी बजेटमध्ये भरपूर खर्च होते. खर्च तर भरपूर दाखवला जातो. आणि हे सगळं बंद करण्यासाठी काहीतरी एक पॉलिटिकली अजेंडा आपण तयार केला पाहिजे. नाहीतर अशी चर्चा करून काहीच त्याच्यात अर्थ निघत नाहीये. मी सुद्धा या ठिकाणी भरपूर या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्ताबरोबर भांडत असतो, बोलत असतो. परंतु तेथे सगळं पण मी अक्षरशः वैतागलो. म्हणजे भ्रष्ट सगळे अधिकारी आहेत आणि त्याला कारण म्हणजे तिथे जी सगळी माफिया गँग आहे त्याला पाठीशी घालत आहेत आणि त्यांनीच ती नेमलेली आहे. हा सगळा अनुभव देतो प्रकार. म्हणून त्या ह्याच्यातून मी वैतागाने मी या ठिकाणी थोडंसं माझं म्हणणं मांडत आहे. थोडस या बाबतीमध्ये चर्चा झाली तर बरं होईल. थँक्यू. मला ठीक आहे. वाटतं की जोपर्यंत आता अभय पण म्हणाले
की राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा मुद्दा येत जोपर्यंत राजकीय पक्षांच्या म्हणजे जो जाहीरनामा आहे किंवा त्यांच्या अजेंड्यावर हा म्हणजे एकंदरीतच आरोग्याचा मुद्दा येत नाही तोपर्यंत म्हणजे काही होणार नाही. तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एक म्हणजे खूप वेगवेगळे हे आहेत उपाययोजना किंवा आपण म्हणू काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये की येत्या निवडणुकांमध्ये की सगळ्या पक्षांना सांगून किंवा जे आपले काय म्हणतो त्याला ज्यांची आपली वैचारिक हे जमते तर अशा तरी राजकीय पक्षांना त्यांच्या म्हणजे जे मॅनिफेस्टो आहे तर त्याच्यामध्ये हा सगळा मुद्दा यायला पाहिजे. आपण आपल्या जे आमदार असतील खासदार असतील तर त्यांना भेटून आपण ही मांडलं पाहिजे की आमच्या जिल्ह्याचं नांदेड व्हायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी. आणि म्हणजे खासदारांनी पण आता नांदेडच्या खासदारांनी जे केलं की डीनना टॉयलेट साफ करायला लावलं पण त्यांनी हे नाही विचारलं की तुमच्याकडे कर्मचारी किती आहे आणि तेवढ्याच ताटकण्यानी डीननी पण सांगितलं नाही की तुम्ही प्लीज मला हे सांगू नका स्टाफ किती दिला आणि मी इतक्या वेळा तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे ते पण म्हणजे तुम्ही पत्र किती दिले आम्ही त्यांना विचारलं तर आम्ही सांगितलं म्हणाले ते. पण म्हणजे आपल्या इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना पण आपण सांगितलं पाहिजे किंवा सरकारी अधिकारी किंवा जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी पण त्यांना ज्या वस्तू किंवा जे इक्विपमेंट असतील मेडिसिन असतील स्टाफ असेल तर त्याचा लेखी पाठपुरावा करणं आणि त्यांनी त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांकडे देणं राजकीय लोकप्रतिनिधींकडे देणं हेही महत्वाचं आहे. आणि आपण नागरिक म्हणून किंवा आपण पण संघटना म्हणून पण आणि नेटवर्क म्हणून पण आपण राजकीय पक्षांकडे जाऊन त्या आमदार खासदारांना की हे बदललं पाहिजे आणि आपली काय मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. अगदी बरोबर आहे शैलजा जी म्हटली. आणि जॉन भाऊ मला असं वाटतंय की सरकार आणि जनता दोघांना एका पातळीवर जर आपण जबाबदार ठेवलं तर आपण पूर्ण या भ्रष्टाचारी सरकारला एका लेवलवर सोडतोय. असं करू नये. सरकार जबाबदार आहे आणि सरकारमध्ये बसलेले जे सत्ताधारी आहेत ते जबाबदार आहेत आणि लोक त्याला सहन करतायत आणि लोक काही नाईलाजानी त्याला काही प्रमाणात हे पण करत असतील छोट्या मोठ्या आपल्या पातळीवर. पण प्रमुख जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. हे बरोबर आहे की आधीच्या सरकारांनी सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलंय पण परत सगळे एकसारखे आहेत हे पण पूर्णपणे बरोबर नाहीये. अर्थात काय आपण जसं केंद्र सरकारच्या पातळीवर जर बघितलं तर 2014 नंतर सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती खालवलेली आहे याचे बरेचसे पुरावे आहेत. त्याच्या आधी खूप छान होती असं कोणी म्हणत नाही पण त्याच्या जी वाईट परिस्थिती होती ती अतिशय वाईट झालेली आहे. हा नक्कीच एक तथ्य आहे हे आपण विसरू नये. मी तुम्हाला एक मोठी यादी सांगू शकतो. 2014च्या नंतर केंद्र सरकारच्या पातळीवर बजेट स्टाफ खाजगीकरण या सगळ्या पातळ्यांवर कोणकोणते निर्णय झालेत सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत जे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. पण आपण असं विचारलं की आपण काय करायला पाहिजे. तुम्ही वसई विरारला आहात. मी डहाणूमध्ये 4 वर्ष राहिलोय कष्टकरी संघटनेच्या सोबत. आपण स्थानिक पातळीवर सुद्धा अशा काही गोष्टी केल्या ज्याच्याकडनं स्थानिक सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारली तिथे. ज्या वेळेला संघटनेने मुद्दा घेतला जाऊन जनसुनवाई घेतली कासा ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गावांमध्ये लोकांनी तपासणी केली आणि मुद्दा उचलला आणि जिल्हा पातळीपर्यंत तो मुद्दा हे केला मागणी केली. त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर काही प्रमाणात सुधारणा घडली. लोकांचा आत्मविश्वास वाढला. जे साधे आदिवासी होते ते जाऊन विचारायला लागले की तुमच्याकडे पॅरासिटामॉल आहे का. सामान्य आदिवासी स्त्रिया उभे राहिल्या आणि प्रश्न विचारायला लागले की तुम्ही पैसे कसं घेतात सरकारी रुग्णालयामध्ये. हे बदल घडू शकतात. आपल्याला सरकार बदलण्याची वाट बघायची नाही. सरकार बदलण्यासाठी नक्कीच करायला पाहिजे पण त्यासोबत स्थानिक पातळीवर सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकतो. लोकाधारित देखरेख ही प्रक्रिया पालघर जिल्ह्यापासून सुरू झाली जिथे तुम्ही आहात. जाऊन एकदा तुम्ही बघा. अजूनही त्याचे काही हे आहेत. तर अगदी जो रिमोट आणि आदिवासी भाग आहे तिथे जर लोक आरोग्य हक्कांसाठी कृती करू शकतात तर मला वाटते कुठेही करू शकतात. तर आपल्या आरोग्य हक्कांसाठी संघटित होऊन आणि मागणी करणे
त्याच्यासाठी देखरेख करणे, त्याच्यासाठी आंदोलन करणे हे आपण करूया आणि त्याच्यातून काही गोष्टी नक्कीच त्याच्यामध्ये थोडा तरी फरक पडेल आणि लोकांची ताकद वाढली तर मग आपण सामूहिक पातळीवर याला राजकीय मुद्दा बनवू शकतो. आणि ह्या सरकारने केलं नाही तर मग पुढच्या सरकार हे सरकार बदलण्यासाठी काम करूया आणि त्याच्यानंतर जे कोणी सरकारमध्ये येईल त्यांना आपण सांगूया की आता तुम्हाला हे करायलाच लागेल. राजस्थानने राईट टू हेल्थ केअर ऍक्ट पास केलाय, तमिळनाडूने राईट टू हेल्थ केअर पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे, केरळने राईट टू हेल्थ केअरवर वेगवेगळ्या काही पावलं उचललेली आहेत. हे अशक्य नाही आहे आजच्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होत नाही. तर ह्याच्यासाठी म्हणजे राजकीय परिस्थिती अर्थात जबाबदार आहे. ती राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी आणि लोकांमध्ये आरोग्याचा मुद्दा हा राजकीय अव्वल नंबरचा राजकीय मुद्दा बनवण्यासाठी आपल्याला नक्कीच काम करायला पाहिजे. सरकारची एक्झॅक्टली कोणती धोरणे आहेत त्यामुळे आरोग्य सेवेमध्ये खासगीकरणाला खतपाणी मिळतं? ओके. दोन प्रकारचं खाजगीकरण असतं, पॅसिव्ह प्रायव्हेटायझेशन आणि ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन. पॅसिव्ह प्रायव्हेटायझेशनचा अर्थ असा असतो जो भारतामध्ये साधारणपणे 90च्या दशकापासून खूप वेगाने चालू आहे, की लोकसंख्या वाढतेय, टेक्नॉलॉजी वाढतेय, औषधांची रेंज वाढतेय, उपचार वाढत आहेत, स्पेशलिस्ट डॉक्टरांची संख्या वाढतेय, पण त्याप्रमाणे पब्लिक हेल्थ सिस्टमचा विस्तार करायचा नाही. म्हणजे आपोआप जी वाढलेली लोकांची गरज आहे ते भागवण्यासाठी लोकांना प्रायव्हेटमध्ये जायला लागेल आणि प्रायव्हेटला पूर्ण अनरेग्युलेटेड सोडायचं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवायचं नाही. उलट त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डायरेक्टली आणि इनडायरेक्टली सबसिडीज द्यायचे आणि त्याला म्हणायचं की ठीक आहे तुम्ही काय जे करायचं असेल ते करा. म्हणजे पब्लिक सिस्टम इथेच राहणार, प्रायव्हेट सेक्टर वाढत जाणार आणि सर्व्हिसेस, वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजीज, स्पेशलिस्ट केअर हे सगळं प्रायव्हेटमध्ये जास्त मिळणार, पब्लिकमध्ये खूप कमी मिळणार. तर लोक आपोआप कुठे जातील? प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातील. याला पॅसिव्ह प्रायव्हेटायझेशन म्हणतात. हे साधारणपणे 90च्या दशकापासून आपल्या देशामध्ये वेगाने चालू आणि त्याचा खूप मोठा परिणाम झालाय. पण पॅसिव्ह प्रायव्हेटायझेशनच्या सोबत आता ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन पण ह्या सरकारने सुरू केलंय. हे बीजेपी सरकारची देण आहे. ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन. ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन मध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक आहे की प्रायव्हेट सेक्टरला सरकारी पैसे देणे. कशाच्या मार्फत? महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जो आयुष्यमान भारतचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये की आता आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही लोकांना सेवा द्या, पण तुम्ही काय सेवा देता हे आम्ही फारसं बघणार नाही. तुम्हाला जे जसं वाटते, जसं तुम्हाला जमतंय तुम्ही द्या, आमच्याकडनं पण पैसे घ्या आणि मग लोकांकडनं सुद्धा पैसे घेतले तरी आम्ही काही फारसं बोलणार नाही. अशा पद्धतीने जी प्रायव्हेट सेक्टर आहे त्याला सरकारने पैसे देणे हा एक त्याचा भाग आहे ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशनचा. आणि दुसरा भाग आहे की ऍक्च्युअली जे पब्लिक हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्यांना उचलून प्रायव्हेट सेक्टरच्या हातामध्ये देणे, ज्याला आपण युजली खाजगीकरण जेव्हा बोलतो ना तर तेवढंच आपल्या लक्षात राहतं. पण हे सगळे प्रकारचे जे आहेत ना पॉलिसी धोरणात्मक जे आहेत ते सगळे प्रायव्हेटायझेशनचा भाग आहेत. आता नीती आयोगने हे केलंय आणि देशाच्या 6 राज्यांमध्ये, ज्याच्यात महाराष्ट्र एक आहे, कर्नाटक होता, आता कर्नाटकचं नाव ड्रॉप झालं कारण तिथे राज्य सरकार बदललंय, गुजरात आहे, युपी आहे, मिझोरम आहे, मिझोरम नाही सॉरी मेघालय, युपी आहे. तर ह्या सगळ्या मध्य प्रदेश आहे, या राज्यांमध्ये जे मोठे पब्लिक हॉस्पिटल्स आहेत जिथे 300 पेक्षा जास्त खाटा आहेत त्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या हातामध्ये चालवायला देणे आणि मग ते तिथे पैसे घेतील पेशंट्सकडनं, ते त्यांच्या पद्धतीने जे काय करतील ते करतील आणि थोडे फ्री बेड्स नावापुरता ठेवायचे पण ते काय लोकांना फ्री मिळणार नाही. अशा पद्धतीने आता प्रायव्हेटायझेशनचं सगळं चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 6 मोठे जे जिल्हा पातळीवरचे रुग्णालय आहेत त्यांचं ऍक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन करण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे. तर हे प्रायव्हेटायझेशनचे सगळे वेगवेगळे भाग आहेत. आपण आता जे सगळी चर्चा ऐकली त्याच्यामध्ये जेव्हा 24 मृत्यू झाले त्यावेळेला तो मुद्दा बनला, पण तसं आता मांडणीमध्ये आलं की 10-12 हे तर तिथे कॉमनच आहे, सुरूच आहे म्हणजे हे प्रकरण. तर हे पण खूप भयंकरच आहे ना की अशा पद्धतीने त्या ठिकाणी मृत्यू होते आणि जसं त्या ठिकाणी डॉक्टरांचा तुटवडा आहे. तर आता याच्यावर आपल्याला त्याच्यासोबतच सांगितलं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप हॉस्पिटल्स आहेत, 500च्या वर त्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यानंतर पेडिट्रेशन खूप आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्याला त्याच्यामध्ये असं करता येईल का की आपली एक मागणी अशी असावी की हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तर ह्यांनी ठराविक टायमिंग
त्याच्यामध्ये येऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टर्स कमी आहेत तर त्या सुविधा त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांना दिवस ठरवून द्यावे कंपल्सरी. अशा पद्धतीने जर आपण केलं तर डॉक्टरची भरती जरी नाही झाली तरी सध्या त्या ठिकाणी ते डॉक्टर आपल्याला वापरता आल्यामुळे त्या ठिकाणी हे आता जे जाणारे जीव आहेत ते त्या ठिकाणी आपण वाचवण्याच्या दृष्टीने थोडा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. तर प्रसाद भाऊ, तुमची विचार करण्याची दिशा अगदी योग्य आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं तसं होईल की नाही ह्याच्यावर थोडी चर्चा करण्याची गरज आहे. पण मूल तत्व काय, कोविडच्या दरम्यान जेव्हा कोविडचे रुग्ण खूप वाढले, सरकारच्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स नव्हते, सेकंड वेव्ह मध्ये विशेष करून, त्यावेळेला सरकारने काय केलं, आपल्या राज्यामध्ये थोडं कमी केलं, इतर काही राज्यांमध्ये जास्त केलं. काही प्रायव्हेट दवाखाने ताब्यात घेतले आणि तिथले बेड्स कोविड केअरसाठी त्यांनी डेडिकेट केले. काही पूर्णचे पूर्ण हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केले, प्रायव्हेट म्हणतोय, इव्हन प्रायव्हेट. आणि तिथे लोकांना फ्री केअर म्हणजे मोरलेस फ्री केअर मिळायला एक त्यांनी व्यवस्था केली. परफेक्ट नव्हतं पण तरी दिशा योग्य होती. हे सगळे पब्लिक रिसोर्सेस आहेत ना प्रायव्हेट हॉस्पिटलचे आहेत, यांचे एस्पेशली जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत महाराष्ट्रामध्ये. 50,000 बेड्स चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये आहेत जे सपोजिटली गरीब लोकांना केअर देण्यासाठी उभे राहिले. ते 50,000 बेड्स जर उद्या सरकारने आपल्या ताब्यात घेतले, ताब्यात म्हणजे त्याला फक्त ऍडमिशन आपल्या ताब्यात घेतलं आणि तिथे तुम्ही फ्री केअर द्या ही सक्ती केली, तर 50,000 मोठे ब्रीच कॅन्डी, हिंदुजा, जसलोक, सह्याद्री आता नाहीये पण काय सगळे दीनानाथ, रुबी हॉल, हे सगळे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत ऍज रजिस्टर्ड. या सगळ्याचे बेड्स 50,000 बेड्स उद्या तयार होतील महाराष्ट्रामध्ये. पॉलिटिकल विल पाहिजे. आहे हिंमत. 50,000 बेड्स उद्या मिळतील. पीडियाट्रिक केअर, निओनेटल केअर, जे काय तुम्हाला हवं असेल उपलब्ध होऊ शकतो बऱ्याच लोकांना. आणि ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणतात की नांदेडमध्ये जर 500 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स असतील, 80 पीडियाट्रिशियन्स असतील, तर तिथले जे काय पीडियाट्रिक युनिट्स आहेत किंवा इतर काही प्रायव्हेट युनिट्स आहेत त्यांना एक प्रकारचं म्हणजे स्टिक अँड कॅरेट दोन्ही वापरून की आम्ही तुम्हाला पैसे व्यवस्थित देऊ पण तुम्हाला 50% तुमचे जे बेड्स आहेत ते पीडियाट्रिक केअरसाठी, फ्री पीडियाट्रिक केअरसाठी रिझर्व्ह ठेवायला लागतील. तुम्ही काय असं अगदी फुकट लोकांना तुमच्या खिशेतून द्या असं नाही, सरकार तुम्हाला पैसे देईल त्याचे, पण तुम्हाला काम करायला लागेल. अशा पद्धतीने पार्शल सोशलायझेशन आपण याला म्हणतो की त्याचं एक सॉर्ट ऑफ अर्ध राष्ट्रीयकरण म्हणा किंवा सामाजिकीकरण म्हणा, त्यांना ताब्यात घेणे आणि लोकांना फ्री केअर मात्र हमखास आणि अगदी हमीची सेवा मिळेल याची व्यवस्था करणे हे शक्य आहे. काजलताई पण जन आरोग्य अभियानच्या कार्यकर्त्या आहेत, त्या काही सुचवत आहेत बहुतेक आपल्याला हे जे नियंत्रण पाहिजे त्याच्यासाठी सगळ्या NAPMच्या कार्यकर्त्यांनी पण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे, त्या अर्थाने त्या काही सुचवणार आहेत. धन्यवाद सुहासताई. मला असं वाटते की हा जो मुद्दा आहे जन आरोग्य अभियान म्हणून आपण प्रयत्न करत आहोत, पण जसं सुहासताई म्हणाले याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की पुढचे कार्यक्रम मध्ये म्हणजे त्याच्यानंतर आम्ही असा विचार करतो की काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जर आपल्याला कलेक्टिव्ह सर्वे थोडासा करून किंवा आपण तिथे जर ऑडिट सारखं काही करू शकलो, आपण पब्लिक ऑडिट सारखी प्रक्रिया, आणि त्याच्यामधनं आपण काही मुद्दे काढून तिथे आपण मोठे कार्यक्रम घेऊ शकलो तर मला वाटते खूप बरं होईल. कारण हे फक्त जन आरोग्य अभियान किंवा एखादी ठिकाणी करणारी प्रक्रिया नाहीये. आम्हाला सहकार्य पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी. जेव्हा मोठ्या पातळीवर आपण येऊन हे कार्यक्रम पुढे नेणार असू तेव्हाच आपल्याला सरकार पुढे मागणी करता येणार. आणि जसं शैलजा अगोदर म्हणाली होती की ह्याला राजनैतिक मुद्दा आत्ताच्या काळात बनवणं हे खूप महत्वाचा मुद्दा आहे आमच्या पुढे पण. तर याच्यामध्ये NAPM म्हणून जर आपल्यातर्फे आपण काही मदत करू शकलो, आपण ही जी रिपोर्ट आता सध्या आली आहे याला कसं अजून पुढे नेऊ शकतो, अजून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण NAPM म्हणून जर आम्हाला मदत करू शकलो तर मला वाटते खूप महत्वाचं ठरेल. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. तर तुमचे काही सुझाव असेल ते नक्कीच कळवा प्लीज. नाही, काजल, शैलजा, अभय, तुमच्यापैकी कोणीतरी आपल्या त्या रिपोर्ट कार्डचं जे सुरू करताय त्याच्याबद्दल थोडस सांगावं. ते नंतर मेलवर पाठवता येईल, पण त्याच्यात म्हणजे काय मदत करायची याच्याकरता ते एक डायरेक्ट ऍक्शन मला वाटतं.
मला वाटतं मदत म्हणण्यापेक्षा आपण मिळून गोष्टी करणं हे जास्त आहे. म्हणजे हे कोणा एकाचं काम आहे आणि कोणी दुसऱ्यांनी मदत करणं यापेक्षा आरोग्य हा आपल्या सगळ्यांचा मुद्दा आहे. हे आपण सगळ्यांनीच, कारण आपण सगळे बघतो, आपण ज्या लोकांबरोबर काम करतो, तर ते लोकांना आणि इव्हन आपल्याला पण, म्हणजे उद्या जर काही झालं तर मला पण शेती विकावी लागेल, इतकी वाईट अवस्था असते सगळीकडेच म्हणजे. तर त्यामुळे आता आपण आपले जे हॉस्पिटल्स आहेत, जे सरकारी रुग्णालय आहेत, ते वाचवले पाहिजेत. त्याचं खाजगीकरण होण्यापासून थांबवलं पाहिजे. मगाशी या सगळ्यामध्ये 2 गोष्टी अशा होत्या, की म्हणजे अपुऱ्या, मी थोडंसं जास्त बोलीन, की अपुरा स्टाफ द्यायचा, अपुरी मेडिसिन द्यायची, अनियमित मेडिसिन्स द्यायची, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग शेवटी रुग्णालय चालत नाही असं म्हणून ते खाजगी याला द्यायचं आणि तोपर्यंत मग आपण पण विचार करतो, की नाही, नाही आता इथं एवढं वेळ कुठे बसायचं, हे मिळतच नाही. त्याच्यापेक्षा आपण खाजगीलाच जाऊया. तर हा विचार जो आपल्या बरोबर आपला आणि आपल्या बरोबरच्या लोकांचा आहे तो काढला पाहिजे. आपण आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये आता कशा कशाची आवश्यकता आहे त्याच्यात 2-4 गोष्टी आहेत. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड आणि नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स या दोन्ही काही निकष लावून दिलेले आहेत. तर त्या निकषाप्रमाणे आपलं सरकारी रुग्णालय जे आहे तर ते चालू आहे का, ही एक गोष्ट. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतायत का, हे आधी बघणं, काय काय आहे, काय असायला हवं, हे एकदा ही माहिती काढणं आणि जर ती माहिती जेव्हा नसेल, तर माहिती मिळाल्यानंतर जे कमी आहे किंवा ज्या काही केसेस असतील, तर त्यांची जनसुनवाई घेऊन संबंधित जे आपण म्हणूयात की अगदी राजकीय किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील, म्हणजे अगदी पीएससी लेवलला तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, इकडे आमदार खासदार असतील, या सगळ्यांना इथं उत्तरदायी ठरवलं पाहिजे की तुम्ही काय करता आहात. तुम्ही आमच्या आपल्या हे जे हॉस्पिटल आहे, तर तुम्ही खाजगी हॉस्पिटलच्या फिती कापायला जाता, त्यापेक्षा त्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये या गोष्टी नाहीयेत, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता, त्याच्यासाठी तुम्ही विधानसभे म्हणजे तुम्ही अ, किती प्रश्न विचारलेले आहेत, तर हे पण आपण आपल्या लोकांना विचारलं पाहिजे आणि वर्षातून आपण देखरेख ठेवली पाहिजे. आपण त्याचं ऑडिट केलं पाहिजे, कारण हा आपला पैसा आहे म्हणून आपण हिशोब विचारला पाहिजे आणि हे आपण हे नियमित करायला पाहिजे. म्हणजे होतं का, की एकदा केलं आणि थांबलं असं चालू नाही शकत. कारण म्हणजे आपण देखणं झाले, की घर नाही म्हणजे जाळून टाकत, तर वारंवार आपल्याला पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे असतं. तसं हे वारंवार हिशोब म्हणजे ऑडिट जसं दरवर्षी होत असेल किंवा होतं, तर तसं आपल्याला की आपल्या ज्या पण काही म्हणजे सरकारी रुग्णालय आहेत, सरकारी आरोग्य सेवा आहेत, तर यांची परिस्थिती काय आहे, ती जरा बिघडत असेल, तर पुन्हा त्यांना असं हे करायला पाहिजे, की आता हे सुधारा, आम्हाला स्टाफ द्या आणि तो कधीपर्यंत देणार आहे ते सांगा. ह्याची मागणी आपण वारंवार केली पाहिजे. कारण आरोग्य हा विषय कोणाचाही एकट्याचा नाही आहे. जे मध्यमवर्गीय आहे ते आणखीन गरीब होतील हे मी काही सांगायला नको आहे. गरीबात जगण्याला पण त्यांना मिळणार नाहीये, इतकी वाईट अवस्था आहे. त्यामुळं हे आपणच हातात घ्यायला पाहिजे आता आणि आपण अगदी पीएससी पासून, सब सेंटर पासून तर ते जिल्हा रुग्णालयापर्यंत ह्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवांची म्हणजे आपण पब्लिक ऑडिट तर केलं पाहिजे, असं जसं आता काजल म्हणाली तसं, आणि ते आपलं आहे ना, आपण करायला पाहिजे. ते रुग्ण हक्क समित्या अशा आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, रुरल हॉस्पिटल या सगळ्या लेवलला असतात. त्यांची काय अवस्था आहे ते समजून घेणं, त्याच्यात सगळ्या प्रकारचे प्रतिनिधी नसतील किंवा खूपदा त्या रुग्ण हक्क समित्यात आपलं नाव आहे हे पण त्या लोकांना माहित नसतं, असं लोकांच्या त्या बनवल्या जातात. तर त्या ऍक्टिव्हेट करणं हे सगळं आपण नर्मदाच्या भागात केलेलं आहे आणि आपण सामान्य कार्यकर्ते पण ते करू शकतो. त्याच्यासाठी ट्रेनिंग सुद्धा जन आरोग्य अभियान तर्फे आपल्याला घेता येऊ शकतील. या सगळ्या गोष्टी आहेच, पण आता तातडीने एक कृती कार्यक्रम म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की किमान या सगळ्या परिस्थितीत काय काय गोष्टी
म्हणजे सरकारला, राजकीय पक्षांना अकाउंटेबल करणं, याचं एक निवेदन जर अभय तुम्ही आम्हाला ड्राफ्ट करायला मदत केली तर NAPM म्हणून ते पाठवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हा तरी भाग आपण सुरुवात करूयात का, असं मी NAPMच्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारते. हा, म्हणजे ताबडतोबीने काय करता येईल, तर मला वाटते म्हणजे आपलं सगळ्यांशी ओळख झाली नाही, पण वेगवेगळ्या जिल्ह्यांचे इथे कार्यकर्ते आहेत. तर आता जनआरोग्य अभियान म्हणून आम्ही 27 ऑक्टोबरला नांदेडमध्ये एक आरोग्य हक्क परिषद घेतोय. आणि त्याच्यामध्ये अर्थात तिथली परिस्थिती सगळी लक्षात घेऊन तिथले नागरिक एकत्र येतील आणि काही राजकीय आणि सामाजिक आपल्या मागण्या काय आहेत आरोग्याशी संबंधित तिथे हे होतील, म्हणजे मांडले जातील. आणि त्याच्यावर एक प्रकारची एक मोहीम आता आम्ही सुरू करतोय. तर इतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात तिथे ही मोहीम जनआरोग्य अभियानतर्फे होत असेल त्याच्यामध्ये नक्की जॉईन व्हा, त्याला त्याच्यामध्ये पुढाकार घ्या. आणि समजा तिथे आज जनआरोग्य अभियानचा कोणी कार्यकर्ता नसेल तर तुम्ही पण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी लोक आहेत जे वैतागलेले आहेत, ज्यांना परिस्थिती बदलायची आहे, पण कदाचित तेवढं काही मार्ग दिसत नसेल. आरोग्य सेवेचा हक्क, राईट टू हेल्थ केअर, या मुद्द्यावरची मोहीम आता सुरू होती महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये जॉईन व्हा, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या शहरामध्ये त्याच्यामध्ये सक्रियपणे सामील व्हा आणि पुढाकार घ्या, असं मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो. बोल. हा, म्हणजे आता जे जन आरोग्य समितीचे जे आपल्या PSC लेवलला पण आहेत आणि रुग्ण कल्याण समित्या जव्हारमध्ये जे आहे, जव्हार मोखाडा पालघर जिल्ह्यातला, तिथे आरोहण आम्ही काम करतो आणि त्या समितीवर पण आम्ही आहे. तर तिथे जेव्हा आपल्याला जे काही प्रश्न असतात की म्हणजे आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप कमी म्हणजे इथे रिस्पॉन्स मिळतो, लोकांना पाणी नाही, मग ऍडमिट होण्यासाठी पण तयार होत नाही. तर हे जे काही प्रश्न आम्हाला स्थानिक लेवलला सॉल्व्ह करताना खूप अडचण येते. त्याच्यानंतर स्टाफ, जसं पहिले सरांनी पण सांगितलं की सगळीकडे हीच परिस्थिती आहे की स्टाफ खूप कमी आहे. आमचं 100 खाटांचं जव्हारचं कॉटेज आहे आणि तिथे 3 तालुक्याचे लोक येतात, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, आणि लोड खूप आहे. तर त्याचे 200 खाटांची मागणी केलेली आहे, पण अजून ती पुरेशी झालेली नाही. तर असे काही जे प्रश्न आहेत जे आम्हाला म्हणजे आम्ही तालुका पातळीवर काही सोडवू शकत नाही, तर ते पुढे जेव्हा जिल्हा लेवलला किंवा पुढच्या याच्यात नेता येतं, ह्यामध्ये आम्हाला तुम्ही मदत करावी असं. हो, नक्कीच. कसं बरोबर आहे, त्याच्यावर आपण बोलायला पाहिजे. खरं म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांचे कार्यकर्ते आज या कॉलवर आहेत आणि समजा आज नसतील पण जे NAPM मध्ये आहेत, त्यांची जर यादी आपल्याला मिळाली तर आपण त्या जिल्ह्यामध्ये लोकली कोऑर्डिनेशन कसं करू शकतो. जिथे जिथे ऑलरेडी आता समजा पालघर जिल्हा असेल तर तिथे कष्टकरी संघटना आहे, किंवा ठाणे जिल्हा आहे तर तिथे श्रमिक मुक्ती संघटना आहे. अशी ऑलरेडी काही संघटना आरोग्याच्या मुद्द्यावर काम करतात त्यांच्या पद्धतीने. प्लस आम्ही सुद्धा काही इनपुट्स देऊ शकतो बाहेरच्या इतर जिल्ह्यांमधून. तर असं आपण एक चर्चा करू शकतो जर इंटरेस्ट असेल. समजा 2, 4, 5 जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे सक्रिय असे कार्यकर्ते आहेत ज्यांना आरोग्याच्या मुद्द्यावर काही असं मिळून काम करण्याची इच्छा आहे, आपण नक्कीच याच्यावर चर्चा करूया. सगळ्यांना एक चांगली चर्चा या ठिकाणी आपण आता केलेली आहे. आरोग्याचा जो विषय होता, जी घटना घडली, दुर्घटना, त्याच्याविषयी त्याच्यापासून आपण सुरुवात केलं, परंतु एकंदरीतच महाराष्ट्राची आणि त्याला जोडूनच तशाच अवस्थेत देशातली इतर ठिकाणची स्थिती बऱ्या वाईट प्रमाणात आपल्याला दिसते. तर ह्याचा साधारण आपण आढावा घेण्याचा या खूप कमी वेळामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप प्रश्न आहेत आरोग्यावरती. जसं आता डॉक्टरांनी मांडलं की वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, जशा आरोग्य ज्या योजना आहेत की त्या योजनांमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलला असतात, परंतु त्याच्यातही खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा होत असतो. आणि रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर ती योजना लागू होईपर्यंत त्याच्याकडून बऱ्याच प्रमाणामध्ये पैसे घेतले जातात वेगवेगळ्या याच्या म्हणजे टेस्ट केलेले असतील किंवा अजून औषधांचं, बेडचे. तर हाही प्रकार चालतो. याच्यावर देखील आपल्याला नंतर भाष्य करणं आवश्यक आहे याच्यावरती. दुसरी गोष्ट, आपण आज जी चर्चा केली
त्याला खूपच चांगला प्रतिसाद. आता सुहास साहेबांनी जे सांगितलं की डॉक्टर साहेब त्या ठिकाणी आपल्यासाठी एक नोट तयार करतील आणि ती नोट आपण NAPM म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण NAPM म्हणून ती देऊयाच. आणि जन आरोग्याचा भाग आपण असल्यामुळेच सुहासताई त्या ठिकाणी सातत्याने असतातच. तर त्यांच्यासोबत जोडूनच आपण वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भविष्यामध्ये याच्यामध्ये सामील होऊन याची ताकद वाढवायचा प्रयत्न करूया. आजच्या या कार्यक्रमासाठी वेबिनारसाठी शैलजाताई आणि डॉक्टर दोघं या ठिकाणी अभय शुक्लाजी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं आभार मानतो. परंतु आज एवढाच विषय संपत नाही. डॉक्टर, आम्ही परत आपल्याला पुढच्या वेळेला कधीतरी त्रास देऊ आणि हा विषय आपल्याकडून जास्त समजून घेण्याचा सगळेजण प्रयत्न करू. प्रसाद भाऊ, माझी एक सूचना आहे. आता मला वाटते पूनमनी ते मांडलंय की हे काय ना 1-1.5 तासामध्ये म्हणजे घेण्यासारखा, म्हणजे ठीक आहे सुरुवात झाली पण तेवढं पुरत नाही. एखादा जर आपण शिबिर ठेवलं या विषयावर तर जरा सखोल दिवसभर आपण नॉट ओनली चर्चा बट ऑल्सो ऍक्शन प्लॅन आणि जास्त ठोस ऍक्शन प्लॅन. आज आपण तेवढं डिटेलमध्ये जाऊ शकलो नाही, वेळ नव्हता. तसं एखादा शिबिर ठेवण्याचा विचार करा. मग आपण दिवसभर जर बसलो ना तर ठोस ऍक्शन पॉइंट्स आणि ऍक्शन प्लॅन त्याच्यातून निघू शकेल. आणि प्रत्येक परिस्थितीची, ग्रामीण भागाची, आदिवासी भागाची, शहरी भागाची थोडी वेगवेगळी असते. खोलात जाऊनच ते त्याचं नीट हे होईल, नियोजन होईल, असा विचार करा. आम्ही नक्कीच हो, निश्चित त्याच्यावर काम केलं पाहिजे, निश्चित काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात मी आता जे म्हटलं ना, त्या योजनांमधला जो भ्रष्टाचार चालतोय त्या योजना आवश्यक आहेतच, परंतु त्याच्यातला तो भ्रष्टाचार थांबून लोकांना कसं जास्तीत जास्त आपल्याला न्याय देता येईल त्या दृष्टीने देखील मार्गदर्शनाची खूप गरज आहे. कारण लोकांना योजना माहित नसते आणि मग ती मंजुरीसाठी पाठवली जाते, परंतु ते परत येईपर्यंत बराच पैसा त्यांच्याकडून उकळला जातो. तर याबद्दल थोडं मार्गदर्शन आम्हाला लागेल, तर आम्ही ते तुमच्याकडून नंतर घेऊ. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून आपले खूप खूप आभार. चांगलं वाटलं आपल्या सगळ्यांशी बोलून. हो, पुढे ही प्रक्रिया चालू ठेवू. चला, सगळ्यांना जिंदाबाद. सगळ्यांना धन्यवाद.